महाराज, उठा महाराज उठा. अहो तुमचा शंभू बाळ, तुमचा शंभू बाळ त्या लांडग्यांच्या कळपात अडकलाय हो. महाराज, घात गणोजीराजे शिर्केंनी नाही केला, घात तर नियतीने केलाय. उठा ना राजे, सोडवा ना आमच्या धाकल्या धन्याला. नाहीतर तुम्ही तानाजी मालुसरेंना सांगा, ते तुमच्याशी वचनबद्ध आहेत. स्वतःच्या प्राणांची आहुती देतील, पण शंभूराजांना सोडवतील. महाराज, सांगा ना कुणाला तरी, नाहीतर असं करा, तुम्ही माझे प्रभू काकांना निरोप धाडा. म्हणावं घोडखिंडीत यवन कापला तसा आजही काकांना म्हणावं. आमचं राज अन कविकश दोघेच त्या नराधमांच्या तावडीत सापडले हो. महाराज, तुम्ही काहीच का बोलत नाही? आऊसाहेब, तुम्ही तरी जाना तुमच्या शंभूबाळाला सोडवायला, जसे तुमच्या शिवबाला सोडवायला निघाल्या होत्या तशा. तुमच्या समोर दुडू धावणाऱ्या शंभूबाळाला तो गणी ओढत नेईल हो. आऊसाहेब, तुमचं आणि महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचे आहे शंभूराजांना. दिल्ली काबीज करायची आहे त्यांना. शेवटचा एकच वार करायचा आहे त्यांना. औरंग्यात साम्राज्य नेस्तनाबूत करून रयत सुखी करायची आहे माझ्या राजाला. आऊसाहेब, राणी येसुबाई आणि बाळराजे वाट बघत असतील राजांची. त्या लेकराला बापाची छतछाया हवी आहे हो. महाराज, शिवाजी महाराज, द्या ना आज्ञा मावळ्यांना. आई भवानीला सांगा कुणा मावळ्याच्या स्वप्नी जायला. म्हणावं गडाच्या पायथ्यापासून संभाजी राजांना नेलं जाते. गावकऱ्यांना सांग म्हणावं, गावच्या पेशीपासून शंभूबाळाला ओढत नेलं जाते. तो औरंग्यात खूप कपटी आहे हो. खूप हाल करेल माझ्या शंभूराजांचे. ऐका ना हो, आज माझं कुणीतरी. माझा राजा अडकलाय वडुतोळा संगमावरी. फौज घेऊन झडकरी, उडवाया असंख्य यवनांची शिरी. माझा राजा अडकलाय वडुतोळा संगमावरी.